नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत शिक्षकेतर पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या जाहिरातीमध्ये गट ब संवर्ग, गट क आणि गट ड संवर्गातील विविध पदांची जाहिरात सर्व सेवा नेमणुकीसाठी प्रसिद्ध झालेली आहे. तर या जाहिरातीमध्ये 35 प्रकारच्या विविध 175 जागांचा समावेश या ठिकाणी झालेला आहे. तर यामध्ये अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, वेतन यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, ही जाहिरात 94 पानांची आहे. तर प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण आपण न घेता यातील महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत की जेणेकरून आपला वेळ वाचवता येईल. तर चला मित्रांनो, सुरू करूया आपल्या जाहिरातीला. तर बघा, यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणीची जी सुरुवात आहे तर ती 28 फेब्रुवारी 2026 पासून झालेली आहे आणि शेवटची जी तारीख आहे 20 मार्च 2026 पर्यंत आपण अर्ज सादर करू शकतो. यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ही जी पदं आहेत तर ती 35 प्रकारची पदं आहेत आणि ती कोणती पदं आहेत तर यामध्ये गट ब मध्ये 6 प्रकारची पदं आहेत. मग या ठिकाणी बघा, प्रत्येक पदाची माहिती आपल्याला घेणं शक्य नाही, म्हणून आपण फक्त ओव्हरलुक करणार आहोत आणि आपण ज्या पदाची शैक्षणिक पात्रता आपल्याकडे आहे तर त्या पदाला आपण अर्ज करू शकतो. त्यानंतर जवळजवळ 27 प्रकारची जी पदं आहेत ती गट क मध्ये आहेत. त्याच्यानंतर गट ड मध्ये 2 प्रकारची पदं आहेत. तर यामध्ये गट क मध्ये जी पदं आहेत तर त्यातील जे वरिष्ठ लिपिक हे पद आहे तर त्यांच्या जवळजवळ 14 जागा आहेत. बघा, या ठिकाणी 14 जागा त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर यामधील दुसरं एक महत्त्वाचं पद आहे की जे जास्त जागा आहेत त्यामध्ये ते जे आहे ते पद आहे बघा, प्रयोगशाळा परिचर म्हणजेच लॅबोरेटरी अटेंडंट. या 41 जागा या पदासाठी आहेत. त्याच्यानंतर जे पद आहे तर ते दुसरं पद आहे ते 37 जागा आहेत. तर ते जे पद आहे लिपिक आणि टंकलेखक या पदासाठी या ठिकाणी जास्त त्या ठिकाणी पदं उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर वर्ग 4 साठी म्हणजेच गट ड साठी त्या ठिकाणी केवळ 4च पदं आहेत आणि त्यामध्ये कनिष्ठ यंत्रज्ञ तथा तारतंत्री किंवा पशुधन सहाय्यक या पदांचा समावेश होतो. तर एकूण जी पदं आहेत तर ती 175 आहेत. तर आता आपण अर्ज करण्याचा कालावधी आत्ताच बघितलेला आहे, 28 फेब्रुवारी 2026 पासून ते 20 मार्च 2026 पर्यंत आणि यामध्ये पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण अटी दिलेल्या आहेत. मग त्यामध्ये महिला आरक्षण असेल, ST, SC, VJNT, त्याचबरोबर खेळाडू आरक्षण असेल, दिव्यांग आरक्षण असेल, अशा पद्धतीने जे आरक्षण आहेत, अनाथ आरक्षण असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आरक्षणाच्या तरतुदी प्रकल्पग्रस्त, अंशकालीन पदवीधर उमेदवार यांच्या ज्या तरतुदी आहेत त्या दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षण जे की 10% आहे त्यांच्यासाठी. त्याचबरोबर टंकलेखन अर्हतेच्या बाबतीतही जी सूट आहे तर ती या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर पदाच्या निवडीसाठी जी कार्यपद्धती किंवा आवश्यक कागदपत्र जे आहेत तर ती या ठिकाणी दिलेली आहेत. तर आपण महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. तर या ठिकाणी आता पुढचा जो मुद्दा आहे तर तो आहे की आपल्याला वय आणि पात्रता. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जो 18 वर्ष वय पूर्ण झालेला आहे तो कोणताही कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज करू शकतो. परंतु हे जे 18 वर्षे आहे तर हे 20 मार्च 2026 या तारखेला कमाल आणि किमान हे वयाची अट जी आहे तर ती तुमची त्या ठिकाणी त्या तारखेला ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे 18 वर्ष तुम्हाला 20 मार्च 2026ला कमीत कमी पूर्ण झालेली असली पाहिजे आणि जास्तीत जास्त म्हणजे जे कमाल वय आहे तर ते कमाल जे वय आहे तर ते तुम्ही ज्या संवर्गामध्ये येता, मग तुम्ही खुल्यामध्ये असाल, मागासवर्गीयमध्ये असाल तर वेगवेगळ्या प्रकारची वयाची सूट तुम्हाला मिळते. तर बघा, अराखीव जे उमेदवार आहेत म्हणजे खुल्या गटातील तर ते 38 वर्षे पूर्ण होईपर्यंत पदासाठी अर्ज करू शकतात. त्याच्यानंतर मागासवर्गीय जे आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील, अनाथ असतील तर 43 वर्ष वयापर्यंत अर्ज करू शकतात. दिव्यांग असतील तर 45 वर्षे, माजी सैनिक 38 वर्षे प्लस त्यांची सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस 3 वर्षे. त्याचबरोबर माजी सैनिक 45 वर्षे, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 43 वर्षे, प्रकल्पग्रस्त 45 वर्षे, भूकंपग्रस्त 45 वर्षे, अंशकालीन पदवीधर उमेदवार असेल तर तो 55 वर्षापर्यंत अर्ज सादर करू शकतो. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित जे पाल्य असेल तर ते 45 वर्षे वयापर्यंत अर्ज सादर करू शकते. यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, तो म्हणजे परीक्षेचे स्वरूप व अनुषंगिक रचना जी आहे. तर यामध्ये परीक्षेच्या स्वरूपासाठी 3 भाग पाडण्यात आलेले आहेत. मग त्यामध्ये
पदांमध्ये लिपिक संवर्गीय पदे, तांत्रिक पदे आणि कौशल्य आधारित पदे. तर लिपिक संवर्गीय पदांमध्ये वरिष्ठ लिपिक, त्याच्याबरोबर लिपिक, नीटअंक लेखक, कनिष्ठ भांडारपार या पदांचा समावेश होतो. यांच्यासाठी जी परीक्षा पद्धत आहे तर त्यासाठी 100 प्रश्न आणि 200 गुण एकूण त्या ठिकाणी केला आणि 120 मिनिटे म्हणजे 2 तासांचा कालावधी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी यांच्यासाठी जो सिलेबस आहे तो रेग्युलर सिलेबस म्हणजे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या 4 घटकावर आधारित 100 प्रश्न आणि 200 गुणांसाठी ही परीक्षा होणार आहे. यातील आता जो मुद्दा महत्त्वाचा आहे तो पुढचा की तांत्रिक पदांसाठी या ठिकाणी परीक्षेचं जे स्वरूप आहे तर ते कसं असणार आहे. तर तांत्रिक पदांसाठी मित्रांनो 60 प्रश्न जे आहेत तर ते मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यावरती 60 प्रश्न 120 गुणांसाठी. आणि जो तांत्रिक अभ्यासक्रम आहे की प्रत्येक पद हे वेगवेगळ्या टेक्निक अभ्यासक्रमावर आधारित आहे आणि त्याच्यासाठी तांत्रिक अभ्यासक्रमाला 40% वेटेज दिलेलं आहे. म्हणजे 200 मार्कांपैकी 80 गुणांसाठी या अभ्यासक्रमावर, तांत्रिक अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणार आहेत. तर 40 प्रश्नांना 80 गुण या ठिकाणी मिळतील. म्हणजेच तुमचे 60 प्रश्न कॉमन असतील, त्याचबरोबर 40 प्रश्न मात्र तुमचे टेक्निकल जे तुमचा अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित असतील. म्हणजे 60 आणि 40 100 प्रश्न, 120 आणि 80 गुण म्हणजेच 200 गुण. आणि याच्यासाठी जो वेळ मिळणार आहे तर तो आपल्याला वेळ मिळणार आहे 2 तासांचा म्हणजे 120 मिनिटे वेळ मिळणार आहे. त्याचनंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा जो याच्यामधला गट आहे तर तो आहे कौशल्य आधारित. मग यामध्ये वाहन चालक असेल, रुग्णवाहिका चालक असेल, ट्रॅक्टर ड्रायव्हर, मशीन ऑपरेटर यांच्यासाठी देखील परीक्षा पद्धतीचं स्वरूप वेगळं आहे. यांच्यासाठी 60 जे प्रश्न आहेत तर ते कॉमन आहेत. म्हणजे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी 60 मार्कांना 120 प्रश्न आणि 90 मिनिटांचा वेळ त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर व्यावसायिक चाचणी यांची होणार आहे तर ती व्यावसायिक चाचणी 80 गुणांसाठी आहे. म्हणजे 120 गुण जे आहेत ते लेखी परीक्षेसाठी आणि 80 गुण जे आहेत तर ते विद्यार्थी मित्रांनो यांना व्यावसायिक चाचणीसाठी अशा पद्धतीने 200 गुणांची यांची परीक्षा होणार आहे. तर या पद्धतीने परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे. परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर तो परिशिष्ट क मध्ये देण्यात आलेला आहे तर तो आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर परीक्षा पद्धत जी आहे तर ती ऑनलाईन परीक्षा होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये किमान 45% गुण मिळवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे 200 मार्कांपैकी किमान 90 गुण आपल्याला जर गुणवत्ता यादीमध्ये आपला समावेश करायचा असेल तर आपल्याला मिळवणं गरजेचं आहे. त्यानंतर बाकीचे जे मुद्दे आहेत तर हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ही परीक्षा जी आहे तर ही कम्प्युटर बेस ऑनलाईन घेण्यात येणार आहे. त्यानंतर याच्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो आहे की ग्रुप वाईज टाईम सेटर म्हणजे गटनिहाय काही प्रश्नांचं गट पाडलेले आहेत आणि त्यानुसार वेळ निर्धारित केलेली आहे. त्याचबरोबर या परीक्षेसाठी फॉर्म भरताना आपल्याला काही कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत. तर ती जी कागदपत्र आहेत त्यांची देखील यादी या ठिकाणी पान नंबर 19 वरती देण्यात आलेली आहे. 19 आणि 20 वरती देण्यात आलेली आहे. ते पण आपल्याला जे आवश्यक कागदपत्र आहे तर ते आपण अपलोड करायचं आहे. सर्वच्या सर्व 24 प्रकारचे कागदपत्र अपलोड करण्याची आपल्याला गरज नाही. आपण ज्या पद्धतीचं आरक्षण घेतो, जो फायदा घेणार आहोत आरक्षणाचा, त्या पद्धतीचं सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि ते अपलोड आपल्याला करावं लागणार आहे. ज्यावेळेस आपली गुणवत्ता यादी दाखवली जाईल त्यावेळेस आपण जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस आपल्याला ती कागदपत्र तिथं दाखवणं गरजेचं आहे. यानंतर परीक्षा केंद्रांची निवड आपल्याला करावी लागणार आहे. त्याचबरोबर जे शुल्क आहे तर ते जे शुल्क आहे बघा तर या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये शुल्क आपल्याला भरावं लागणार आहे. त्यानंतर बाकी इतर ज्या काही अटी आहेत तर त्या आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर अजून बघा याच्यामध्ये माहिती बरीचशी आहे. त्या महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत सर्वसाधारण काही सूचना असतात आणि त्याचबरोबर काही स्पेसिफिक सूचना असतात तर आपण त्या माहिती घेत आहोत. यानंतर आपल्याला बघा परिशिष्ट अ मध्ये आपल्याला काय देण्यात आलेलं आहे तर आपली शैक्षणिक पात्रता आणि अनुभव, कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आहे आणि त्यासाठी काही अनुभवाची गरज आहे का, अशा पद्धतीने परिशिष्ट अ मध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आता इथं बघा अधिदान व लेखाधिकारी या पदासाठी काय दिलेले आहे तर बॅचलर डिग्री इन कॉमर्स फ्रॉम स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी म्हणजे मान्यताप्राप्त जे विद्यापीठ आहे त्यामध्ये कॉमर्स वाणिज्य शाखेची पदवी या पदासाठी आवश्यक आहे. अजून त्याला पात्रता दिलेली आहे. म्हणजे प्रत्येक पदानुसार वेगवेगळी
शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता देण्यात आलेली आहे. आपण ज्या पदासाठी पात्र आहोत, आपल्याकडे जी शैक्षणिक पात्रता आहे, व्यावसायिक पात्रता आहे, त्यानुसार आपण अर्ज करायचा आहे. ह्या पद्धतीने परिशिष्ट अ मध्ये माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की तो परिशिष्ट ब. परिशिष्ट ब मध्ये आपल्याला समांतर आणि सामाजिक आरक्षण निहाय या ठिकाणी पदांचा तपशील देण्यात आलेला आहे. समजा आता उदाहरण अधिदान व लेखाधिकारी हे जे पद आहे, तर एक या ठिकाणी जागा आहे. मग ही जागा कोणत्यासाठी आहे, तर SC साठी ही जागा राखीव आहे. अशा पद्धतीने आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत, तर त्या पदासाठी अर्ज करतो आहोत, तर त्याचं सामाजिक आरक्षण पाहून मग आपल्या संवर्गाला जर जागा उपलब्ध असेल तर आपण तिथं अर्ज करणं गरजेचं आहे. अन्यथा आपला अर्ज भरून उपयोग होणार नाही. प्रत्येक पदनिहाय या ठिकाणी तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये बघून आपल्या संवर्गासाठी आपण कोणत्या संवर्गात येतो, आपल्या संवर्गासाठी त्याचबरोबर महिला असाल तर महिलांसाठी राखीव जागा आहे का, पुरुष असाल तर त्या संबंधित संवर्गामध्ये सर्वसाधारण जी जागा आहे ती आहे का, तर आपण त्या ठिकाणी अर्ज करू शकतो. अशा पद्धतीने सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाचा तक्ता जो आहे तर तो गट परिशिष्ट ब मध्ये देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर परिशिष्ट क मध्ये जो पाठ्यक्रम म्हणजेच सिलेबस या ठिकाणी अभ्यासक्रम आपल्याला देण्यात आलेला आहे. तर त्या ठिकाणी बघा मराठी, इंग्रजी, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता या पद्धतीने आपल्याला अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जी काही टेक्निकल पदं आहेत तर या सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता यासोबतच तांत्रिक पदाचा देखील अभ्यासक्रम त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यावर आधारित आपल्याला तांत्रिक गटातले प्रश्न विचारले जाणार आहेत. तर आपण ज्या पदाचे फॉर्म भरलेला आहे तर त्या पदासाठी आपल्याला तांत्रिक प्लस जनरल अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, अभ्यासक्रम झाल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक पदानुसार त्या ठिकाणी वेगवेगळा सिलेबस आलेला आहे. तर तो आपण डाउनलोड करून PDF डाउनलोड करून तो ठेवायचा आहे आणि आपण त्यानुसार अभ्यास करायचा आहे. तर याच्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी जे परीक्षेत काही गैरप्रकार होतील त्यासाठी कोणती कारवाई करण्यात येईल ती माहिती देण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर नॉर्मलायझेशन कसं होणार त्याचा देखील फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. तर ह्या गोष्टी टेक्निकली आहेत, त्यांची फार माहिती घेण्याची गरज नाही. त्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा म्हणजे परीक्षांमध्ये आता नवीन जो प्रकार आलेला आहे की कालमर्यादित विभागांचा समावेश, म्हणजेच आपण त्याला टायमिंग सेटर जे ग्रुप आहेत तर ती माहिती बघा. या ठिकाणी जी लिपिकवर्गीय पदं आहेत त्यासाठी 4 गट करण्यात आलेले आहेत. ग्रुप A, B, C, D आणि त्या प्रत्येक ग्रुपमध्ये एकूण 25 प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक गटाला 30 मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. म्हणजे 25 प्रश्न 4 गटाला 100 प्रश्न एकूण आणि प्रत्येक गटाला 30 प्रश्न म्हणजे 120 मिनिट 2 तासांचा वेळ आहे. त्याचबरोबर जी काही तांत्रिक पदं आहेत तर ते तांत्रिक पदांचे A, B, C, D, E अशा प्रकारचे 5 ग्रुप करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक ग्रुपमध्ये तर त्या ठिकाणी 20 प्रश्नांचा समावेश आहे. बघा या ठिकाणी प्रत्येक ग्रुपमध्ये 20 अशा पद्धतीने 100 प्रश्न आणि प्रत्येक ग्रुपला जो वेळ जो आहे तो 24 मिनिटांचा आहे. किती मिनिटांचा? 24 मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने आपले जे 120 मिनिट आहेत तर त्यांची विभागणी करण्यात आलेली आहे. बघा त्यानंतर जो कौशल्य आधारित किंवा व्यावसायिक चाचणीवर आधारित जो ग्रुप आहे तर त्यांचे देखील 4 गट करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C आणि त्यांच्यासाठी जे ग्रुप करण्यात आलेले आहेत तर 15 प्रश्नांचा एक ग्रुप म्हणजे 4 ग्रुपचे 60 प्रश्न आणि त्यांना जो वेळ देण्यात आलेला आहे तो 22.5 मिनिट म्हणजे 22.5 मिनिट एका गटासाठी. अशा पद्धतीने 4 गटांची मिळून 90 मिनिटांचा वेळ त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ही जी जाहिरात आहे ही आपण वाचायची आहे. आपण ज्या पदासाठी पात्र आहोत, ज्या पदाची आपल्याकडं शैक्षणिक पात्रता आहे तो फॉर्म आपण भरायचा आहे आणि परीक्षेला तयारी लागायचं आहे. सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.